नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विकेश आठवले, राजमुद्रा अकॅडमी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। बघा, आज आपल्याला राज्यव्यवस्था या विषयामधील महत्त्वाचा टॉपिक पाहायचा आहे, तर तो आपला मूलभूत अधिकार। ठीक आहे, आपल्याला राज्यघटनेने जे काही समजा मूलभूत अधिकार दिलेले आहेत, तर त्या मूलभूत अधिकाराबद्दल जे महत्त्वाच्या गोष्टी आहेत ते सर्व आज आपल्याला या लेक्चरच्या माध्यमातून पूर्ण पाहायचे आहे। ठीक आहे, तर बघा, आताच सांगतो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, कारण की आज जे पॉइंट पाहणार आहे आपण मूलभूत अधिकाराबद्दलचे सर्व एक्झाम ओरिएंटेड पॉइंट राहणार आहे। ठीक आहे, तर बघा, सर्वप्रथम आता मूलभूत अधिकार हे राज्यघटनेच्या भाग किती मध्ये आहे, तर भाग राज्यघटनेच्या 3 मध्ये। ठीक आहे, भाग 3 मध्ये मूलभूत अधिकारासंदर्भात काय केलेले आहे, तरतूद केलेली आहे। हे एक महत्त्वाची गोष्ट। दुसरी गोष्ट काय, तर कलम किती आहे, तर कलम बघा 12 ते 35 पर्यंत जे काही समजा आपली राज्यघटना असेल भाग 3 मध्ये, राज्यघटनेच्या भाग 3 मध्ये, आणि कलम किती, तर कलम 12 ते 35 पर्यंत कशाची तरतूद आहे रे, तर मूलभूत अधिकाराची तरतूद केलेली आहे। ठीक आहे, नंतर बघा, सुरुवातीला आपली जेव्हा राज्यघटना लागू झाली तेव्हा, कधी 26 जानेवारी 1950 ला राज्यघटना लागू झाली, तर तेव्हा एकूण जे काही समजा मूलभूत अधिकार होते, तर हे एकूण मूलभूत अधिकार 7 होते। किती होते, 7। मात्र एक जो मूलभूत अधिकार आहे कलम 31 म्हटला, हा मूलभूत अधिकार आपण काय केला, रद्द केला, आणि त्या मूलभूत अधिकाराचं नाव आहे संपत्तीचा अधिकार। कशाचा अधिकार, संपत्तीचा अधिकार किंवा मालमत्तेचा अधिकार हा आपल्याला राज्यघटनेनुसार दिला होता। मात्र आपण काय केलं की एक 44वी घटना दुरुस्ती केली। ठीक आहे, आणि 1978 ची 44व्या घटना दुरुस्तीनुसार 1978 ला आपण हा संपत्तीचा मूलभूत अधिकार काय केला, रद्द केला, आणि हा मूलभूत अधिकार न ठेवता राज्यघटनेच्या भाग, बघा महत्वाचा पॉइंट सांगत आहे मी तुम्हाला, राज्यघटनेच्या भाग 12 मध्ये, भाग किती मध्ये, ठीक आहे, राज्यघटनेच्या भाग 12 मध्ये, त्यानंतर कलम किती मध्ये, तर कलम 300A मध्ये हा काय झाला तुमचा अधिकार, तर हा अधिकार तुमचा कायदेशीर अधिकार झाला। कोणता अधिकार, कायदेशीर अधिकार तुम्हाला मिळालेला आहे। म्हणजे राज्यघटनेमध्ये काय होतं, सुरुवातीला तो तुमचा मूलभूत अधिकार होता, मात्र नंतर काय झाला, हा संपत्तीचा अधिकार 44वी घटना दुरुस्ती। बघा, हा एक्झाम ओरिएंटेड पॉइंट आहे, IMP आहे, हा इम्पॉर्टंट आहे, व्हेरी इम्पॉर्टंट आहे। हा सुरुवातीला तुम्हाला 31 कलम नुसार काय होता, मूलभूत अधिकार होता, मात्र तो मूलभूत अधिकार तुमचा रद्द केला, आणि तो मूलभूत अधिकार कोणत्या घटना दुरुस्तीनुसार, 44व्या घटना दुरुस्तीनुसार काय झाला, तुमचा मूलभूत अधिकार हा कायदेशीर अधिकार करण्यात आला, आणि ह्या राज्यघटनेच्या भाग 12 मध्ये आणि कलम किती मध्ये, तर ते 300A मध्ये त्याची तरतूद करण्यात आली। ठीक आहे, बघा मित्रांनो, त्यानंतर आता मूलभूत अधिकार आहेत किती सध्या, तर सध्या मूलभूत अधिकार आहेत 6। ठीक आहे, सर्व मूलभूत अधिकार सांगतो, महत्वाचे 6 कोणकोणते आहेत बघा। पहिला आहे समानतेचा अधिकार, तर समानतेचा अधिकार तुमचा कलम किती मध्ये, तर कलम 14 ते 18 पर्यंत समानतेचा अधिकार दिलेला आहे। दुसरा अधिकार आहे आपला स्वातंत्र्याचा अधिकार, तर स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे कलम 19 पासून तर कलम 22 पर्यंत। तिसरा अधिकार दिला शोषणाविरुद्धचा अधिकार, कलम 23 ते 24। शोषणाविरुद्धचा म्हणजे काय, तुमचं जे काही शोषण होत असेल त्याच्या विरोधात अधिकार तुम्हाला दिलेला आहे। त्यानंतर धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार, ठीक आहे, कलम 25 ते 28 पर्यंत। धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार मध्ये काय, जर कलम 25 पाहिलं तुम्ही, तर कलम 25 मध्ये काय सांगितलं, कोणत्याही व्यक्तीला त्याच्या सत्सव विवेक बुद्धीनुसार तो काय करू शकते, तर कोणताही धर्म स्वीकारू शकते, हे कलम 25 मध्ये सांगितलं आहे। आता ही डिटेल आपण समोरच्या लेक्चर मध्ये पाहणार आहे, पण आता लक्षात ठेवा, धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार कलम किती मध्ये, 25 ते 28 पर्यंत। त्यानंतर आपल्याला अधिकार आहे 5वा, सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकार, आणि तो झाल्यानंतर महत्वाचा अधिकार आहे घटनात्मक उपाययोजना। बघा, आता एक इम्पॉर्टंट पॉइंट सांगतो तुम्हाला, जो एक्झाम ओरिएंटेड आहे, हा जो घटनात्मक उपाययोजना पॉइंट आहे, ठीक आहे, आपला मूलभूत अधिकार हा आहे कलम 32 नुसार। कलम किती नुसार, कलम 32 नुसार। आणि या कलम 32 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय म्हटलं रे, तर याला म्हटलं घटनेचा आत्मा। तुम्हाला प्रश्न येते, घटनेचा काय म्हटलं, आत्मा। प्रश्न येते तुम्हाला, राज्यघटनेतील कोणतं कलम हे राज्यघटनेचा आत्मा आहे, तर कलम किती, 32 हा राज्यघटनेचा आत्मा आहे, असं कोणी म्हटलं, तर असं म्हटलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी। कोणी म्हटलेलं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे तुम्हाला काय म्हटलंय, कलम जो 32 आहे हा आपल्या राज्यघटनेचा आत्मा आहे। ठीक आहे, नंतर बघा, आता जेवढे काही समजा आपले 6 मूलभूत अधिकार होते हे पाहिले आपण, त्याच्यामधला आजच्या पहिल्या लेक्चरला आपला महत्वाचा अधिकार आहे कोणता, समानतेचा
अधिकार आणि कलम किती 14 ते 18 मध्ये, ठीक आहे। मग आता या कलम 14 ते 18 मध्ये समानतेचा अधिकार आहे, त्याच्यातलं पहिलं जे कलम आहे आपलं हे कलम आहे कलम 14। कलम कोणतं? 14। आता बघा इथे तुम्हाला महत्वाचा पॉईंट आहे जो एक्झाम ओरिएंटेड आहे, कोणता? तर पहिले कलम 14 मध्ये काय सांगितलं, इथं बघा काय म्हणते, समानतेचा अधिकार। मग समानतेच्या अधिकारामध्ये कलम 14 काय सांगते, कायद्यापुढे समानता, म्हणजे सर्वजण कायद्यापुढे कसे असतील रे, समान असतील। आणि हे कायद्यापुढे समानता ही जी तरतूद आहे आपल्या राज्यघटनेमध्ये, आपण जे काही समजा युके असेल या युकेच्या राज्यघटनेमधून घेतलेली आहे, ठीक आहे। आता इथं ट्रिक आहे, तुम्हाला समोर सांगतो बघा, कायद्यापुढे समानता ही जी तरतूद आहे आपण कुठून घेतली, युकेच्या राज्यघटनेमधून घेतलेली आहे। दुसरं याच्यामधला 14 मधला दुसरा भाग आहे कायद्याचे समान संरक्षण, हे जे घेतलेलं आहे आपण कायद्याचे समान संरक्षण ही तरतूद आपण युएसए कडून घेतलेली आहे। कोणाकडून घेतलेली आहे? युएसए कडे। मग तुम्हाला प्रश्न विचारतात, तुम्हाला याच्यावर प्रश्न विचारतात काय, कायद्यापुढे समानता ही तरतूद आपण कोणत्या देशाच्या राज्यघटनेकडून घेतलेली आहे, तर युके मधून। बघा इकडे आता काय लक्षात ठेवायचं, कायद्यापुढे समान, कायद्यापुढे आणि दुसरं समानता हे दोन शब्द आहेत, म्हणून इथं दोन शब्द आहेत बघा, यू आणि के, ठीक आहे। अशी ट्रिक आहे एक ही महत्वाची। दुसरी बघा इथं 3 शब्द आहेत, कायद्याचे समान संरक्षण म्हणजेच काय, युएसए, ठीक आहे। म्हणजेच काय, इथं 2 शब्द आहेत, त्याच्या समोर 2 शब्द, नंतर 3 शब्द आहेत, कायद्याचे समान संरक्षण त्याच्या पुढे 3 शब्द आहेत, ठीक आहे। म्हणजे कायद्यापुढे समानता आपण युके मधून घेतली आणि कायद्याचे समान संरक्षण ही तरतूद आपण युएसए मधून घेतली। हा तुमचा महत्वाचा पॉईंट आहे, याच्यावर तुम्हाला प्रश्न येऊ शकते। बघा जेवढे काही आपण लेक्चर, पहिला लेक्चर टाकला आपण त्या दिवसापासून तर आतापर्यंत जेवढे काही आपले लेक्चर होणार आहेत, सर्वच्या सर्व मी तुम्हाला एक्झाम ओरिएंटेड जे काही पॉइंट असतील ते पीएसआय असो, एसटीआय असो, पोलीस भरती असो, सर्वच एक्झाम साठी महत्वाचे पॉइंट आहेत, ठीक आहे। पुढे बघा आता एक कलम आहे महत्वाचं, कोणतं रे, कलम आहे 15, म्हणजे समानतेच्या अधिकारामध्ये कलम किती, 15। आता या कलम 15 बद्दल बघा आपण पाठ करतो, धर्म, वंश, जात, लिंग असं पाठ करतो ना, पाठ करण्याचं काम नाही। आज तुम्हाला ट्रिक सांगतो मी, काय ट्रिक आहे तर बघा, ठीक आहे। काय आहे ट्रिक आपली, तर धवल जॉर्ज ट्रिक, काय आपली धवल जॉर्ज। या धवल जॉर्ज नुसार काय केला जाणार नाही रे, भेदभाव केला जाणार नाही, ठीक आहे। कोण करणार नाही भेदभाव, तर राज्य संस्था। कोण करणार नाही भेदभाव, राज्य संस्था भेदभाव करणार नाही। आणि कोणामध्ये करणार नाही, तर व्यक्तीमध्ये। कोणामध्ये करणार नाही भेदभाव, व्यक्तीमध्ये भेदभाव केला जाणार नाही, ठीक आहे। मग आता हे धवल जॉर्ज आहे काय, तर बघा ध म्हणजे काय, धर्म, व म्हणजे काय, वंश, ल म्हणजे काय, लिंग, जा म्हणजे काय, जात, आणि ज म्हणजे काय, जन्मस्थान, ठीक आहे। बघा काय काय आहे तर धर्म, वंश, लिंग, जात, जन्मस्थान या कारणावरून काय, राज्य संस्था कोणामध्ये, व्यक्तीमध्ये भेदभाव करणार नाही। हे कलम किती म्हणते आपलं, 15। त्यानंतर कलम 16 बघा, कलम 16 काय रे, तर कलम 16 ची ट्रिक आहे। बघा मी सर्व ट्रिक सांगत आहे तुम्हाला महत्वाच्या, हे कुठेही तुम्हाला मिळणार नाही, सर्व महत्वाचे ट्रिक आहे। तर दुसरी ट्रिक आहे आपली धवल जॉर्ज। बघा धवल तसंच ठेवायचं, जॉर्ज पण तसंच ठेवायचं, याच्या समोर कुणी करायचं, काय करायचं, कुणी, म्हणजे काय, धवल जॉर्ज कुणी यानुसार काय रे, रोजगाराच्या संधीमध्ये, रोजगाराच्या, ठीक आहे, संधीमध्ये काय केलं जाणार नाही, भेदभाव केला जाणार नाही। जे काही समजा आपल्या सरकारी रोजगार असेल किंवा जे सरकारी नोकरी असतील, तर या सरकारी नोकरीमध्ये काय केलं जाणार नाही, रोजगारामध्ये संधीमध्ये काय केलं जाणार नाही, भेदभाव केला जाणार नाही। आणि भेदभाव कोण करणार नाही, तर राज्य संस्थाच भेदभाव करणार नाही व्यक्तीमध्ये, ठीक आहे। आता बघा ध म्हणजे धर्म, व म्हणजे वंश, ल म्हणजे लिंग, त्यानंतर जा म्हणजे जात, ज म्हणजे जन्म। आता हे कु आहे ना, तर कु म्हणजे कुळ, आपलं जे काही समजा कुळ असेल, आणि नि म्हणजे काय रे, निवास, नि म्हणजे काय, निवासस्थान, ठीक आहे। तर धर्म, वंश, लिंग, जात, जन्म ठिकाण, त्यानंतर कुळ आणि निवास इत्यादी कारणामुळे राज्य संस्था रोजगाराच्या संधीमध्ये भेदभाव करणार नाही। हे कलम किती म्हणते आपलं, 16। त्यानंतर कलम 17 काय, तर अस्पृश्यता नष्ट करणे। कलम 17 काय, तर अस्पृश्यता नष्ट करणे, ठीक आहे। आता जे काही समजा म्हणजे जे काही समजा आपले पहिल्या काळामध्ये संविधानाच्या अगोदर जे काही समजा आपल्या भारतामध्ये अस्पृश्यता पाळली जायची, तर ही कलम 17 नुसार काय झाली, अस्पृश्यता आता नष्ट झाली। अस्पृश्यता पाळणे हे कायद्याने काय झालेलं आता गुन्हा झालेला आहे, कलम किती नुसार, 17 नुसार। त्यानंतर कलम किती आहे आपली, 18। तर कलम 18 मध्ये काय रे, तर पदव्यांची समाप्ती,
कशाची? पदव्यांची समाप्ती, पदव्या किंवा आपण म्हणू शकतो याला किताब. जे काही समजा जुन्या काळामध्ये तुम्हाला किताब मिळत होते, ठीक आहे, राव बहादूर असं, बहादूर शाह वगैरे असेल, ठीक आहे, तर त्या सर्व जे काही पदव्या असतील त्या सर्व पदव्या कलम 18 नुसार काय झाल्या? रद्द झाल्या. मात्र पुरस्कार दिला जातो. भारतरत्न असेल, पद्मविभूषण असेल, पद्मश्री असेल, हे पुरस्कार दिले जातात, पण पदव्या तुम्हाला कुठल्याही प्रकारचे दिल्या जात नाही. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण मूलभूत अधिकार भाग 3 मधलं कलम 12 ते 35 मध्ये पहिला पाहिला आपण मूलभूत अधिकार कोणता? समानतेचा अधिकार कलम 14 ते 18 आणि 14 ते 18 पर्यंत जे जे महत्वाच्या गोष्टी होत्या हे सर्व मी तुम्हाला इथं व्यवस्थितरित्या सांगितलेल्या आहे. ठीक आहे. तर अशाच प्रकारचे आपण काय करणार आहे, प्रत्येक मूलभूत अधिकारावर एक एक व्हिडिओ टाकणार आहे जे तुम्हाला एक्झाम ओरिएंटेड महत्वाचे राहणार आहे. ठीक आहे. अशाच प्रकारचे आजचा जर तुम्हाला आजचा पण आपला व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर तुम्ही काय करा, आपल्या व्हिडिओला शेअर करत राहा, लाईक करा. ठीक आहे. आणि याच्यानंतरचा व्हिडिओ आपण लगेच काही दिवसात टाकणार आहे. धन्यवाद. ठीक आहे.